Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. एक इंटरेस्टिंग टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. अगदी लास्ट जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपला राहिलेला आहे. पार्टनरशिप काय आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत या पार्टनरशिप वरती आधारित नेक्स्ट आपले एक्झाम्पल म्हणजे तुमचा इम्पॉर्टंट लास्ट या लेसन मधला जो प्रॅक्टिस सेट आहे तो आज आपण इथे क्लिअर करणार आहोत. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय मॅथमॅटिक्स विथ डी ॲज डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, दिस इज फर्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 39. तुमच्या ह्या चॅप्टर मधला शेवटचा एक्सरसाइज आहे, शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे 39. त्याच्यामधला आहे हे फर्स्ट एक्झाम्पल. आणि तुम्ही जर एक्झाम्पल रीड केलं तर तुमच्या लक्षात येईल की सुरेश आणि रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड हा शब्द बघितला की तुमच्या लक्षात येईल की अरे हा पार्टनरशिपचं एक्झाम्पल आहे, म्हणजे बिझनेसशी रिलेटेड. मी तुम्हाला अगोदर सांगितले पार्टनरशिप काय आहे ते, त्याच्याशी रिलेटेड हे एक्झाम्पल आहे. मग सुरेश आणि रमेश हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांनी 1,44,000 रुपीज इन द रेशो 4:5. त्यांनी 1,44,000 रुपये गुंतवले दोघांनी मिळून, पण एक रेशोमध्ये, कोणत्या 4:5 या रेशोमध्ये त्यांनी गुंतवले. टू ब्रोट अ प्लॉट ऑफ लँड, म्हणजे त्यांनी एक प्लॉट खरेदी केला, एक जमिनीचा तुकडा खरेदी केला, भूखंड खरेदी केला. आफ्टर सम इयर्स दे सोल्ड, मग त्यांनी ती जमीन तशीच ठेवली आणि काही वर्षानंतर ती विकली. तर त्यांना त्या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. किती? 20% प्रॉफिट झालेला आहे. व्हॉट प्रॉफिट डीड इच ऑफ देम गेट? मग ह्या व्यवहारामध्ये दोघांनाही किती नफा झाला, किती प्रॉफिट झाला हे आपल्याला आजच्या ह्या एक्झाम्पलमध्ये समजून घ्यायचं आहे. मग आता आपण काय करूया, पहिले टोटल इन्व्हेस्टमेंट लिहून घेऊया. टोटल इन्व्हेस्टमेंट सुरेश आणि जे रमेश आहे या दोघांनी मिळून टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे दिसतंय तुम्हाला. किती? 1,44,000 म्हणजे 1,44,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट दोघांनी मिळून इथे केलेली आहे. ओके. त्यानंतर प्रॉफिट किती झालेला आहे? प्रॉफिट आपल्याला माहिती आहे, त्यांनी दिलाय किती, दोघांना मिळून प्रॉफिट किती झाला? 20% एवढा प्रॉफिट झालेला आहे. मग आता हा प्रॉफिट 20% झालेला आहे, मग तो 4:5 या प्रमाणामध्ये शेअर होणार आहे. मग आपण काय करूया, पहिले प्रॉफिट काढून घेऊया. प्रॉफिट ह्या जी रक्कम आहे 1,44,000 वरती 20%ने किती प्रॉफिट झालेला आहे ते काढून घेऊया. देअरफॉर 20% मीन्स 20/100 आणि 1,44,000 आपण इथे अशा पद्धतीने लिहून घेतले. त्यानंतर माहिती आहे सगळ्यांना हे दोन्ही झिरो तुमचे कट झाले. मग राहिलंय काय तुमचं इथे 20 × 1,440 असं राहिलेलं आहे. याचं जर आपण इथे कॅल्क्युलेशन केलं रफली 1,440 × 20, तर मग इथे हे 2 शून्य ॲज इट इज लिहायचे. शॉर्टकट आपण जर कॅल्क्युलेशन करणार आहोत, हे 2 शून्य ॲज इट इज 2 4 जा 8, 2 4 जा 8 आणि 2 1 जा 2. सो 28,800 किती आलेलं आहे? 28,800 म्हणजे दोघांना मिळून 20% 1,44,000 म्हणजे 1,44,000 रुपये गुंतवणूक केल्यानंतर दोघांना मिळून प्रॉफिट किती झालेला आहे? 28,800 रुपये एवढा प्रॉफिट झालेला आहे. पण आपल्याला ते विचारलंय का? नाही. आपल्याला काय विचारलं की रमेशला किती प्रॉफिट मिळणार आहे याच्यातला आणि सुरेशला किती प्रॉफिट मिळणार आहे हे आपल्याला आता इथे फाइंड करायचं आहे. सो स्टुडंट, इथे प्रॉफिट 20% दिलाय, देअरफॉर प्रॉफिट ऑल्सो शेअर इन टू 4:5 रेशो. देअरफॉर मग आता प्रॉफिट पण काय आहे? 4:5 या प्रमाणात शेअर होणार आहे. प्रॉफिट इज शेअर 4:5 रेशो. या रेशोमध्ये काय होणार आहे? तो शेअर होणार आहे. म्हणजे काय रे, सुरेशने 4 प्रमाणात रक्कम दिलेली आहे, रमेशने 5, म्हणजे रमेशला जास्त इथे काय मिळणार आहे? प्रॉफिट मिळणार आहे. मग सुरेशला किती प्रॉफिट मिळतोय? 4x मानूया आणि रमेशला किती प्रॉफिट मिळतोय? तो 5x मानूया. मग ते पटापट लिहून घेऊया आपण इथे. दोघांना अशा पद्धतीने सुरेशला 4x आणि रमेशला 5x एवढा प्रॉफिट झाला असं मानून घेऊया. मग आता इथे 4x + 5x इज इक्वल टू टोटल प्रॉफिट किती झाला तुमचा इथे? 28,800 एवढा प्रॉफिट इथे झालेला आहे. मग 4 + 5 किती झाले तुमचे? 9x झालेले आहे आणि 28,800 तुमचे असेच्या असे आपण लिहून घेणार आहे. पुढची स्टेप सगळ्यांना माहितीच आहे. काय करणार आहोत? x हा 9 इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे जाताना काय होईल तुमचा? डिवायडेशनला इथे जाणार आहे अशा पद्धतीने. देअरफॉर इट गोज टू डिवायडेशन आणि आपण काय करणार आहोत? इथे भाग देणार आहे. मग 9 1 जा 9, 9 3 जा 9 त्रिक 27, 9 चौक 36. सो इथे 3 येणार आहे. 9 3 जा, मग इथे 1 उरेल. त्यानंतर 9 2 जा 9 2 18 आणि पुढे 0 0 येणार आहे. सो x इज इक्वल टू 3200 ही व्हॅल्यू आलेली आहे. आणि ही व्हॅल्यू वरून आपण आता सुरेशला किती प्रॉफिट झाला आणि रमेशला किती प्रॉफिट झाला तो काढू शकतो. देअरफॉर प्रॉफिट
टू सुरेश. सुरेशला किती प्रॉफिट झाला ते काढूया. मग सुरेशला किती प्रॉफिट झालेला आहे तुमच्या 4x. मग ह्या 4x मध्ये काय करणार आपण, फक्त एक्सची किंमत टाकणार आहोत. सो एक्सची व्हॅल्यू आली आहे 3200. मग ही एक्सची व्हॅल्यू टाकल्यानंतर किती व्हॅल्यू येणार आहे बघा, 4 0 जा 0, 4 0 जा 0, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 4 3 12. म्हणजे 12,800 रुपये. 28,800 मधले 12,800 रुपये कोणाला मिळणार आहे, तुमच्या सुरेशला. आता रमेशला जास्त मिळणार आहे कारण त्याचा प्रॉफिट 5x आहे. आता आपण रमेशचा प्रॉफिट काढून घेऊया. देअरफॉर प्रॉफिट टू रमेश. मग आता त्याचा किती आहे 5x. मग ते परत आपण व्हॅल्यू टाकूया. एक्सची व्हॅल्यू आहे 3200. देअरफॉर परत आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. इथले इथे 5 0 जा 0, 5 0 जा 0, 5 2 जा 10, कॅरी ओव्हर 1, 5 3 जा 15 प्लस 1 16. सो अशा पद्धतीने रमेशला प्रॉफिट झालेला आहे 16,000 रुपये. आणि जर तुम्ही 12,800 आणि 16,000 यांची जर ॲडिशन केली तर ती बरोबर किती येणार आहे, 1,44,000 एवढी येणार आहे. ती तुम्ही करून बघा की आपलं जे आन्सर आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही. सो एवढं सोपं 4 मार्काचं हे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. पार्टनरशिपचं हे एक्झाम्पल आहे. पहिले टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घ्या. प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट लिहा, लॉस झाला असेल तर लॉस लिहा. त्यानंतर किती प्रॉफिट झाला तो काढून घेतला आपण. त्यानंतर किती त्या जर शेअरिंग केलेलं आहे 4:5 रेशो, मग प्रॉफिट पण 4:5 या रेशोमध्ये शेअर होणार आहे. आणि मग आपण काय केलं, 4x आणि 5x ही व्हॅल्यू त्याला दिली. त्यानंतर त्यांची ॲडिशन केली. अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू काढली. एक्सची व्हॅल्यू काढल्यानंतर त्या जी 4x आणि 5x आहे त्याच्यामध्ये टाकली. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे. आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट जो तुमचा 39 आहे त्याच्यामधला आहे नेक्स्ट एक्झाम्पल. काय आहे एक्झाम्पल समजून घेऊया. विराट अँड सम्राट स्टार्टेड अ बिझनेस. विराट आणि सम्राट नावाचे 2 व्यक्ती आहेत. त्यांनी काय केलं, बिझनेस स्टार्ट केला. बाय इन्व्हेस्टिंग 50,000 अँड 1,20,000. मग आता अगोदरची रक्कम दिली म्हणजे ती कोणी केली आहे इन्व्हेस्ट, विराटने. विराटने किती पैसे गुंतवले बिझनेसमध्ये, 50,000 रुपीज. आणि सम्राटने किती गुंतवले, 1,20,000. म्हणजे सम्राटने जास्त पैसे गुंतवलेले आहे. 1,20,000 रुपये एवढे सम्राटने ह्या बिझनेसमध्ये गुंतवले. इन दिस बिझनेस दे इन्क्युअर 20% लॉस. ह्या बिझनेसमध्ये त्यांना लॉस झालेला आहे. किती, 20% लॉस झालेला आहे. हाऊ मच लॉस डीड इच ऑफ देम इन्क्युअर. मग याच्यामध्ये हा लॉस झाला तर विराटचा किती लॉस होईल आणि सम्राटचा किती लॉस होईल हे आपल्याला काय करायचं, इथे फाइंड करायचं आहे. तर आपण फटाफट फाइंड करूया. मग आता पहिले आपण रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट लिहून घेऊया. किती प्रमाणामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे, 50,000 आणि पुढचं आहे 1,20,000. ह्या रेशोमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. मग आता ही शॉर्टकट करण्यासाठी आपण 0 0 कट करूया. हा 0 कट झाला, हा आणि हा पण कट, हा पण कट झाला, हा पण कट झाला. म्हणजे त्यांचा रेशो काय आला, 5:12. कोणत्या रेशोमध्ये दोघांनी इन्व्हेस्ट केलं आहे, 5:12. 5:12. म्हणजे विराटने जर 5% रक्कम गुंतवली आहे तर सम्राटने 12% रक्कम इथे गुंतवलेली आहे. मग तुमच्या इथे असं पण लक्षात येईल, मग विराटला 5% प्रमाणे कमी लॉस होईल, पण 12% प्रमाणे तुमच्या सम्राटला जास्त लॉस इथे होणार आहे. मग आता आपण इथे काय करूया, टोटल इन्व्हेस्टमेंट, दोघांची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ती पहिले लिहून घेऊया. टोटल इन्व्हेस्टमेंट. मग आता विराटची रक्कम किती आहे, 50,000 रुपीज. सम्राटची रक्कम आहे 1,20,000. आणि दोघांची जर तुम्ही इथे ॲडिशन केली, हे 30 ॲज इट इज, इथेच ॲडिशन करते मी इथे. परत हा चौथा 0 जो आहे तो पण इथे ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर 5 + 2 7 येणार आहे आणि 1 ॲज इट इज. म्हणजे दोघांनी मिळून गुंतवलेली रक्कम किती येणार आहे तुमची, 1,70,000. दोघांनी मिळून किती इन्व्हेस्टमेंट केली बिझनेसमध्ये, 1,70,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग आता त्यांना लॉस किती झालेला आहे, लॉस किती झाला दिलाय तिथे, किती, 20% त्यांना इथे लॉस झालेला आहे. मग आता 20% लॉस म्हणजे किती, 1,70,000च्या 20% म्हणजे किती ते काढून घेऊया. देअरफॉर लॉस इज इक्वल टू, तुम्हाला सांगितलं 20/100 आणि 1,70,000च्या प्रमाणामध्ये आपल्याला लॉस काढायचा आहे. मग हे जो 2 0 तुमचे इथे कट केले आणि कट केल्यानंतर इथे 20 × 1,700. मग आता इथे जर आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलं, शॉर्टकट करायचं आहे, हा 0 हा 0 हा 0, हे 3 0 आपण असेच्या असे इथे लिहून घेतले.
घेतलं आणि इथे 17 दुने किती झाले तुमचे 34, 17 2 जा 34. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे लॉस मिळाला आहे किती 34,000. दोघांना मिळून किती लॉस झालेला आहे इथे 34,000चा इथे काय झालाय लॉस झालेला आहे. मग 34,000चा लॉस झालाय. मग आता इथे तो जो लॉस आहे तो काय होणार आहे 5:12 या प्रपोर्शन मध्ये शेअर होणार आहे. देअरफॉर लॉस इज शेअर्ड इन 5:2 रेशो. मग आता आपला जो विराट आहे त्या विराटला झालेला लॉस किती मानूया आपण 5x आणि जो सम्राट आहे त्याला झालेला लॉस किती मानूया 12x मानूया. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे. देअरफॉर विराट हॅव 5x लॉस अँड सम्राटला किती झाला सम्राट हॅव 12x लॉस. ठीक आहे. मग आता आपण x ची व्हॅल्यू काढून घेऊया. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 5x + 12x = लॉस टोटल किती झालाय तुमचा 34,000. याच्याप्रमाणे आपण पहिले x ची व्हॅल्यू काढून घेऊया. सो 12 + 5 किती आले तुमचे 17x आले. 12 आणि 5 17 झाले. x ॲज इट इज इथे 34,000 ॲज इट इज. देअरफॉर पुढची स्टेप्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन जमणार आहे. हा 17 काय आहे इकडे मल्टिप्लायला तिकडे जाताना तो डिव्हाइडला जाईल. सो 17 1 जा 17, 17 2 जा 34, 17 2 34 आणि इथे 0 0 0. शक्यतो हे कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवायची. ही जी व्हॅल्यू आहे ती अशा पद्धतीने येते की ह्या संख्येने या संख्येला भाग जात असतो. अशा पद्धतीनेच तुम्हाला ह्या पार्टनरशिपचे एक्झाम्पल येतील. सो x = 2000. x ची व्हॅल्यू किती आली आपली 2000 रुपीज आलेली आहे. आणि आता आपण लॉस काढू शकतो. देअरफॉर विराट हॅव लॉस. विराटला किती लॉस झालाय विराट हॅव लॉस किती लॉस झाला आहे 5x. मग 5x म्हणजे 5 × 2000. सो 5 दुने 10 आणि वरती 3 शून्य ॲज इट इज. विराटला किती लॉस झालेला आहे आपला 10,000 रुपीज लॉस हा विराटला झालेला आहे. पुढे आपण सम्राटचा लॉस काढूया. सम्राट हॅव लॉस. सम्राटला किती लॉस झाला आहे किती 12x म्हणजे त्याला जास्त लॉस झालेला आहे. 12 × 2000. 12 दुने किती झाले तुमचे 24, 3 शून्य ॲज इट इज. सो 24,000 रुपीज एवढा लॉस झालेला आहे. कोणाला सम्राटला झालेला आहे. मग 24 आणि 10 किती झाले 34,000. बरोबर आलं की नाही. ते 34,000चा लॉस झालेला आहे 20% प्रमाणे. सो अशा पद्धतीने आपण इथे ह्या प्रॅक्टिस सेटमधलं हे सेकंड एक्झाम्पल पण छानपैकी सॉल्व्ह केलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही काय लक्षात करायचं पहिले टोटल इन्व्हेस्टमेंट रेशो फाइंड करायचा. टोटल इन्व्हेस्टमेंट नंतर लॉस झाला की प्रॉफिट झाला तो काढून काढायचा त्या टोटल इन्व्हेस्टमेंटवरती. त्यानंतर त्याला जो आलेला प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे तो काय करायचा त्याला x मानायचा आहे. नंतर x ची व्हॅल्यू काढायची आणि x ची व्हॅल्यू काढल्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींचा लॉस किंवा प्रॉफिट इथे काढायचा आहे. सो आय थिंक प्रॅक्टिस सेट तुमच्या ज्या 39 आहे त्याच्यामधलं फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल इथे छानपैकी क्लिअर झालं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल थोडे मोठे मोठे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.